रिलायन्स पॉवर डायरेक्ट लोअर सर्किट 30% स्टॉक क्रॅश. काय होत आहे? दोनच म्हणी आहेत, सिंपल सांगतो. चोर सोडून संन्यासाला फाशी, दरवाजा उघडा आणि नानीला बोळा, ही अशी काहीतरी अवस्था यांची झालेली आहे. रिझन सेबी आणि सेसी या दोघांमुळे हे सगळं प्रॉब्लेम होत आहे आणि यालाच कारणीभूत एसबीआय. म्हणजे हे सगळे तिघे मिळून अक्षरशः गोंधळ घालून टाकलाय. केलं काय? एक सहज एक आर्टिकल वाचत होतो, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की ऍक्च्युली एसईसीआय म्हणजे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी डायरेक्टली रिलायन्स पॉवरला 3 वर्ष सरकारी टेंडर भरण्यापासून बॅन केलेलं आहे. ही जी न्यूज आहे ना, खूप इंटरेस्टिंग न्यूज आहे. बरंच काही यामधून शिकण्यासारखं आहे की जर एखादा चोर असेल तर तो आयुष्यभर कसा चोर होतो हे यातनं तुम्हाला कळतं. आता बिलकुल मला कोणालाही ब्लेम करायचं नाही आहे, पण ही फॅक्ट तुम्हाला समजायला पाहिजे. बरेच लोक मला विचारत असतात की सर, एका XYZ कंपनीमधून तुम्ही एक्झिट घेतली. एक्झिट का घेतली? तर तिथं गव्हर्नन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, लिगल काहीतरी इश्यूज होते, त्याचबरोबर टॅक्स चोरीसारखे प्रकार तिकडे झाले होते, त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले होते. मग अशा कंपन्यांमधून लगेच का बाहेर पडतात? थोडंसं वेळ द्यायचा, बघायचं. पण मला क्लिअरली माझं मत हे आहे की जर एखादी कंपनी चोरी करण्याचा प्रयत्न जरी करत असेल तर आज आलेलं मनात हे चोरीचं कृत्य परत वारंवार येऊ शकतं. हे सिंपल लॉजिक आहे. मग त्या कंपनीने केलं काय हे मी तुम्हाला सांगतोय. रिलायन्स पॉवर 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या मेगा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम प्रोजेक्ट बिडिंगमध्ये एक चांगलाच घोटाळा यांनी केलाय. हा जो घोटाळा आहे हा एसईसीआयने तपासणी करत असताना, चाचणी करत असताना त्यांच्या काही बऱ्याच मोठ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या. थोडक्यात काय, टेंडर भरायचं आहे ना तुम्हाला, तर डिपॉझिट भरावं लागतं. डिपॉझिट भरून मग तुम्हाला टेंडर मिळतं. मग हे एक बँकेकडून यांना त्याची सहमती लागते किंवा एक बँक तशी यांना रिसीट देते की यांची गॅरंटी आम्ही घेतोय. यांनी काय केलं, डायरेक्ट फॉरेनच्या बँक बरोबर टाईप केला आणि सांगितलं की ही फॉरेनची बँक गॅरंटी घेत आहे. एवढंच नाही, एसबीआयने त्याला सहमती दिली आणि यांना ते टेंडर मिळणार अशी एक न्यूज समोर आली. म्हणूनच स्टॉक रॉकेट होत होता. रोज आपल्याला या स्टॉकमध्ये ग्रोथ पाहायला मिळत होती. कन्सिस्टंटली स्टॉक म्हणजे 2-5-10 रुपयाला ट्रेड करणारा स्टॉक 54-55 रुपयापर्यंत गेला होता आणि आता परत डाऊन ट्रेंड क्लिअरली ऑलमोस्ट 41 रुपयाच्या आसपास हा आलेला आहे. आता यामध्ये झालंय असं की हे जे काही फेक कृत्य केलं होतं ते एसईसीआयच्या निदर्शनास कसं आलं? जेव्हा त्यांनी डिटेल चौकशी केली तेव्हा एक गोष्ट कळाली की जो ईमेल आलेला होता फॉरेनच्या त्या XYZ बँकेकडून, तो ईमेल आयडीच फेक होता. मग ईमेल आयडीच फेक होता, तिथनं बाकीच्या गोष्टी सुरुवात झाली आणि इथं सेबी इन्क्लूड आहे, एसईसीआय इन्क्लूड आहे, एसबीआयने सुद्धा त्याला गॅरंटी दिलेली होती. ही जी गॅरंटी होती ती एसबीआयची गॅरंटी झाली. पण आता तुम्हाला अजून चांगली गॅरंटीड रिटर्न हवे असतील तर काय करावं लागेल? तर गॅरंटीड रिटर्न देणाऱ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल. लाईक एक सिंपल प्लॅन सांगतो, 10 लाख रुपये मला इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि तिथून पुढे आयुष्यभर, म्हणजे मी 10 ते 15 वर्षाची टर्म घेतली, मी 15 वर्ष 10 लाख रुपये भरले, प्रत्येक वर्षी मला 25% पैसा त्यातला परत मिळतो आणि 16व्या वर्षापासून जवळपास 10,70,000 मला आयुष्यभरासाठी परत मिळतात आणि शेवटी 12.5 कोटीही मिळतात. असे अनेक प्लॅन आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे. हेच प्लॅन एसबीआयचे आहेत, HDFC, ICICI, प्रत्येक कंपन्यांचे आहेत ज्यामधून आपण एक चांगलं अर्निंग करू शकतो. असे प्लॅन तुम्हाला हवे असतील, टर्म प्लॅन, हेल्थ प्लॅन, प्रॉपर फायनान्शियल प्लॅन तुम्हाला हवा असेल, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला चांगली गुंतवणूक करायची असेल, त्यामध्ये तुम्हाला आमची मदत हवी असेल तर सगळ्या प्रोडक्टमध्ये आम्ही तुमची मदत करतोय. या नंबरला कॉल करा. गुंतवणूक करण्याची जर्नी आत्ताच सुरू करा. मार्केट खाली आहे आणि हीच संधी आहे पैसा छापण्याची. मग तुम्ही एवढ्या मोठ्या पार्टीज इन्व्हॉल्व असताना सुद्धा हे प्रकरण एवढ्या लांबपर्यंत गेलं कसं? इथंपर्यंत जाऊपर्यंत सगळे गप्प कसे होते? जर यांनी पेमेंट डिफॉल्ट केलं असतं तर एसबीआयचा रोल तिथे मध्ये पाहायला मिळाला असता. अगेन एसबीआयचा लॉस आणि एसईसीआयचा सुद्धा लॉस होऊ शकला असता. पण योग्य ते स्क्रुटनी न करता तुम्ही जर या गोष्टी एवढ्या पुढेपर्यंत घेऊन जात असाल तर ती खूप मोठी चूक गव्हर्नमेंटची सुद्धा आहे. एखाद्या सर्वसामान्य इन्व्हेस्टरला ना छोटं मोठं लोन जरी हवं असेल ना, खूप जास्त मगजमारी करावी लागते. एवढी मगजमारी करावी लागते की 100 फेऱ्या मारा, डॉक्युमेंट द्या, मॉर्गेज करा. एवढं सगळं करूनही 2-4 महिने तुम्ही टोलवता. मग अशा लोकांना गॅरंटी कशी मिळते? लगेच या गोष्टी यांच्या पास कशा होतात हे सुद्धा निदर्शनास येणं गरजेचं आहे. 2022 पासून एवढा स्टॉक वाढला. आता ज्या लोकांचा लॉस होतोय, जे लोक यामध्ये फसले त्यांचं काय? अंबानी साहेबांची बरीच कर्ज माफ तर झाली, पण आत्ता जे लोक फसलेत ते मोठ्या प्रमाणात फसण्याचे चान्सेस आहेत. बेसिकली नजर फिरवावी लागेल फंडामेंटल्सवर. फंडामेंटल्सवर जेव्हा नजर तुम्ही फिरवताना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात.
आता फंडामेंटल्स जेव्हा आपण बघत असतो तेव्हा पहिला बघणं गरजेचं आहे पीई रेशो. इथं जेव्हा मी पीई रेशो बघतो ना तेव्हा मला इथं काहीच दिसत नाही. हा काय प्रकार? तर जेव्हा EPS बघतो, अर्निंग पर शेअर, तेव्हा मला कळतं की ऑलमोस्ट 5 रुपये मायनस EPS आहे. हा मायनस जाण्याचं रिझन म्हणजे सिंपल आहे की प्रॉफिट अँड लॉसमध्ये काहीतरी गडबड झालेली असणार आहे. जेव्हा मी क्वार्टरली रिझल्ट्सवर येतो ना तेव्हा मला क्लिअरली कळतं की हे सगळं काही मायनसमध्ये सुरू आहे. प्रकरण काय झालं हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. ते प्रकरण सुधारण्यासारखं आहे का? गोष्टी परत रेग्युलराईज होतील का? तर त्या थोड्याशा कठीण आहेत, अडचणी वाढणार, याच्याबद्दल आपण आता बघितलं. आता पुढची गोष्ट, फंडामेंटलच्या जीवावर हे पुढे जाऊ शकतात का? तर येणारा रिझल्ट म्हणजे जूनपर्यंतचेच रिझल्ट आलेले आहेत. सप्टेंबरचा रिझल्ट जसा येईल तसा आपल्याला कळेल की तो रिझल्ट ठीकठाक असेल, चांगला नसेल, पण त्याच्या पुढच्या क्वार्टरचे रिझल्ट म्हणजे आता करंट चालू क्वार्टरचे रिझल्ट थोडेसे गडबडलेले पाहायला मिळू शकतात. जसं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जेव्हा तुम्ही बघता जवळपास 8,000 कोटीची ही कंपनी आपल्याला दिसते. मग सगळंच निगेटिव्ह आहे का? घाणेरडच आहे, काहीच नाही आहे, मजाच नाही, असं पण नाही आहे. कंपनी तर सुरू आहे ना, 8,000 कोटीचा धंदा कंपनी आणते, याचा अर्थ ते काहीतरी करतायत ना. मग पॉझिटिव्ह गोष्टी पण बघायला पाहिजेत की जर मला परत यातून सर्व्हाइव्ह करायचं असेल तर मी करू शकतो का? जसं सुझलॉन कुठे जाऊन कुठे आला आणि परत आता कुठे चाललाय, ही एक गोष्ट आपण बघितली. तशीच गोष्ट यामध्ये होऊ शकते का जरासं बघावं लागेल. पण जर जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना, ते तसं काहीतरी अनिल अंबानी साहेबांचं सुरू आहे. कन्सिस्टंटली वेगवेगळ्या लफड्यांमध्ये अडकतात. मग त्यांना कोण अडकवत आहे, घरातूनच काय काय गोष्टी होतात, या गोष्टी मला आता बोलायच्या नाही आहेत. बऱ्याच लोकांना ते माहिती असेल, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो आत्ता सध्या जर तुम्ही बघितलात तर 1,800 कोटी रुपये आत्ताही ते मायनसमध्ये आहेत आणि यामुळं त्यांचे लोन्स वाढत जाण्याची शक्यता पण आपल्याला पाहायला मिळू शकते जर सेल्स अजून डाऊन झाला तर. सेल जर डाऊन झाला ना तर खूप मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये अडकू शकतात. पण जर सेल यांनी मेंटेन ठेवला तरी सुद्धा हे बऱ्या प्रमाणात सर्व्हाइव्ह करू शकतात आणि तिथून पुढे हळूहळू सेल्स वाढवत जातील आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता दोनही केस मी तुम्हाला समजावून सांगतो. यांचा जर फक्त इंटरेस्ट तुम्ही बघितला, किती इंटरेस्ट हे पे करतायत, तर तुम्हाला कळेल की अप्रॉक्सिमेटली 2,400 कोटी रुपये हे पे करतायत. आता मागून जसं तुम्ही इतिहास बघत याल तसं तुम्हाला कळेल की 500 कोटी पे करत होते, 600 कोटी करत होते, मग 1,000 कोटी झाला, मग 2,600 कोटी रुपये इंटरेस्ट झाला, वाढला बरं का, 2,800, 3,200 म्हणजेच 3,200 कोटी रुपये इंटरेस्ट ते पे करत होते. पण मजेदार गोष्ट बघा, जेव्हा पीकला ते होते 10,200 कोटीचा सेल त्यांचा होता, तेव्हा 2,600 कोटी इंटरेस्ट होता. पण हा सेल डाऊन होत गेला, पण इंटरेस्ट वाढत गेला आणि तो 3,200 कोटीला गेला. तरी सुद्धा इथून बघा 8,200 वरून ते 7,500 वर आले, अजून सेल डाऊन झाला, म्हणजे इंटरेस्ट वाढायला पाहिजे होता. आता इंटरेस्ट का वाढायला पाहिजे होता हे मी तुम्हाला समजावून सांगतो की जर माझं लोन आहे, सेल डाऊन झाला, मी लोन भरू शकत नाही, व्याज थकलं, व्याजावर व्याज लागलं, म्हणजेच लोनची अमाऊंट अजून वाढली, लोनची अमाऊंट अजून वाढली म्हणजे इंटरेस्ट अजून वाढला. हे सिंपल लॉजिक आहे. पण इथं झालं उलटं. याचा अर्थ कंपनी त्याचे लोन्स कमी करत गेली, म्हणजेच 3,000 वर आले, 2,500 वर आले, परत 2,700 वर गेले, बट अगेन ते 2,500 वर आले, 2,400 वर आले आणि आता ऑलमोस्ट 2,400च्या आसपास त्यांनी क्लोजिंग केलेलं आहे. इंटरेस्ट बद्दल बोलतोय. यावरून मला एक क्लॅरिटी आली की भाईसाहेब लोन कमी करण्याकडे यांचा फोकस आहे आणि ही प्रचंड इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह जमेची बाजू आहे. सगळंच निगेटिव्ह बघायचं नाही, जे पॉझिटिव्ह आहे, चांगलं आहे, त्याला आपण चांगलं म्हटलं पाहिजे. आणि जे मी आता म्हणतोय, सो जर तुम्ही क्वार्टरली बघत आलात इंटरेस्टचं काय सुरू आहे, तर तुम्हाला दिसेल की ते 1,037, 117, 184, 175, इथं फक्त 77 कोटीचा इंटरेस्ट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच हळूहळू कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग मला बॅलन्स शीटवर दिसतं की त्यांचं बॉरोईंग किती आहे, 30,000 कोटी, 33,000 कोटी, ऑलमोस्ट 10% ते इंटरेस्ट देतात. यावरून हे क्लॅरिटी येते. तिथून पुढे 34,000 कोटीच्या आसपास यांचा बॉरोईंग गेलेला होता. तो कमी येत 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 इथं जर तुम्ही 25, 23, 21, 18,000 कोटी, म्हणजे लोन अमाऊंट कन्सिस्टंटली डिक्रीज होत जात आहे. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही त्यांचे फिक्स्ड ॲसेट बघितले, इथं 34,000 कोटीचे होते, ते तुम्हाला 38,000 कोटीला गेलेले पाहायला मिळाले, वाढत गेले होते. ॲक्च्युली इथं यांनी लोन कमी केलं, बॉरोईंग पण कमी केलं, पण बॉरोईंग कमी करत असताना ॲसेट विकले नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट. ॲसेट पण वाढत गेले. पण आता गोष्टी थोड्याशा कठीण झाल्यामुळे
त्यांनी ॲसेट कमी केले. इथं जवळपास 5,000 कोटीचे ॲसेट कमी केले आणि 5,000 कोटी बरोबर इकडे ऑलमोस्ट 10,000 कोटीचं बॉरोईंग कमी केलं आणि ही एक जमेची बाजू आहे. ऑदर ॲसेट बघाल तर तेही ऑलमोस्ट 21,000 कोटीचे होते, जे डायरेक्ट 8,000 कोटीवर आले, म्हणजे ऑदर ॲसेट अजून कमी केले आणि याच माध्यमातून माझ्या मताप्रमाणे ॲसेटचाच वापर करून हे आपले लोन्स क्लिअर करत आलेले आहेत. पण अजून काही निगेटिव्ह गोष्टी याच्यामध्ये आपण बघू शकतो. त्या मला कुठं दिसतात तर त्या दिसतात प्रमोटर्समध्ये. प्रमोटर जर तुम्ही बघितलात ना तर 24-25% त्यांचे स्टेक होते, आता ते 23.27 झालेले आहेत, ज्यामध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे या कंपन्या आहेत. एक मजेदार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, कोकिलाबेन अंबानी यांची जी इन्व्हेस्टमेंट होती ती सुद्धा 0 झालेली आहे. आईने सुद्धा स्टेक विकलेले आहेत. चला आता त्यात उतरायला नको आपण. मजेदार गोष्ट सांगतो, समजून घ्या. VFSI होल्डिंग्स लिमिटेड ही बाहेरची कंपनी आहे. ही बाहेरची कंपनी 5% स्टेक बाय करते अचानक मार्चमध्ये. जर तुम्ही चार्टवर मी तुम्हाला घेऊन आलो ना तर चार्टवर तुम्हाला दिसेल की हा जो स्टॉक आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये याच्यामध्ये रॅली आली, कारण अचानक यामध्ये बाईंग आलं. बरं, एवढ्यावर थांबलेलं नाहीत ते. इथून पुढे जर तुम्ही अजून मी तुम्हाला बॅलन्स शीटवर घेऊन आलो खाली शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये, तर दिसेल की इथं LIC आधीपासून स्टेक घेऊन आहे, त्याच्याबद्दल चर्चा करायची गरज नाही आहे. इथं मी पब्लिकमध्ये आलो तर पब्लिकमध्ये दिसेल तुम्हाला ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड 2% ऑलमोस्ट स्टेक यांनी बाय केलेत. कुठल्या महिन्यामध्ये? जून महिन्यामध्ये. जर मी परत चार्टवर गेलो तर जून महिना कुठे येतो हा तुम्ही बघा, परत इथं होता. स्टॉक जसं खाली आला ना परत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आली, परत त्याला बूस्ट करून वर घेऊन घेण्यात आलं. आता कोणीतरी नेलं असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे. एकदम चांगली लोक आहेत ही, कुठल्याही प्रकारे 2 नंबर हे करत नाहीत, सगळं काही प्रामाणिकपणे बिझनेस करतायत हे तुम्हाला माहितीच आहे आणि म्हणूनच हा स्टॉक आपल्याला वर जाताना पाहायला मिळतोय. आता काही डायलॉग मी मारले, ते का मारले हे मी तुम्हाला सांगतो. वर्दे पार्टनर जे आहेत ना त्यांनी 1,000 कोटीचं लोन दिलं होतं रिलायन्सला. त्या लोनच्या बदल्यात त्यांना स्टेक्स दिले. कधी? एक्झॅक्ट बॉटमला असताना. बॉटमला दिले, स्टॉक थोडासा वर गेला, पण तरी सुद्धा जनरल रिटेल पब्लिककडून किंवा इतर मोठ्या इन्व्हेस्टरकडून त्याला परत खाली घेऊन येण्यात आलं. परत खाली जसा आला तसं लगेच एक पब्लिकमध्ये कंपनी तुम्हाला दिसते जी आहे ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. या कंपनीनं स्टेक बाय केले. ही कंपनी कोणाची आहे माहिती आहे? अंबानी साहेबांचीच आहे. त्यांचीच इन्व्हेस्टमेंट कंपनी, ती त्याच कंपनीमध्ये ॲज अ पब्लिक येऊन इन्व्हेस्ट करते. मजा बघा. आणि स्टॉक खाली येत असताना आणि तिथून स्टॉक कायमचा रॉकेट होतो. आणि आता जो काही फुगा फुटलाय याच्यानंतर या क्वार्टरमध्ये कोणी कोणी सेलिंग केलंय ना हे सुद्धा मी तुम्हाला लवकरच अपडेट देणार आहे आणि ते रीलच्या माध्यमातून देईन. त्यामुळे संकेत आवटे 111 इथं जे ID दिसतो ना इंस्टाग्राम, तिथे फॉलो करा. तिथं मी एक छोटीशी रील बनवेन आणि तिथं काही गोष्टी मी पुढच्या एक्सपोज करणार आहे. तर कम्प्लिटली हे आपल्याला आकडे फ्लॅट पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारे ग्रोथ नाही आहे. मायनसमध्ये कंपनीची ग्रोथ आहे. कंपनी टोटली लॉसमध्ये आहे. डेट हेवी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. डेट रिपेमेंट होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. त्यातच आता नवीन मोठे प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचे यांना मिळणार नाहीत. रिव्हेन्यू पुन्हा एकदा डिक्लाइन होऊ शकतो. जी कंपनी पॉवर सेगमेंटमध्ये काम करते, पॉवर सेक्टरमध्ये काम करते, त्या कंपनीला ग्रो करायचं असेल तर गव्हर्नमेंटचे टेंडर तुम्हाला मिळवावेच लागतात आणि तेच टेंडर जर ब्लॉक करण्यात आले, तुमच्यासाठी बॅन करण्यात आले, तर खूप मोठी फसगत पूर्ण कंपनीची होताना पाहायला मिळते. बरं, एवढेच आरोप आहेत का यांच्यावर? तर बिलकुल नाही. मध्ये ट्रेडिंग रिलेटेड बरेच आरोप यांच्यावर करण्यात आले. सेबीने काही फाईन यांच्यावर लावले होते. बऱ्याच टेंडरमध्ये घपलेबाजी केलेली पाहायला मिळाली. अकाउंटिंगची घपलेबाजी पाहायला मिळाली. मनी सर्क्युलेशनचे बरेच आरोप यांच्यावर करण्यात आले. प्रमोटरने पैसा कंपनीतून बाहेर काढल्याचे आरोप करण्यात आले. प्रमोटर परत कोर्टामध्ये जाऊन म्हणतो माझ्याकडे तर काहीच नाही आहे. आणि त्यात हा जो रिलायन्स पॉवर आहे ना तो ऑलमोस्ट कोल, गॅस, हायड्रो, सोलर सगळ्या एनर्जीजमध्ये हा काम करतो. ऑलमोस्ट 5,900 मेगावॅटची कॅपॅसिटी यांची आहे. पण जर तुम्ही बघितलात हे जे टेंडर असतात ना हे मोस्टली गव्हर्नमेंटकडूनच निघतात. तुम्ही प्रायव्हेटली कंपन्या चालू करा, वीज निर्मिती करा, मनाला येईल त्या रेटला विका, हे भारतामध्ये चालत नाही. मग याचा अर्थ जर तुम्हाला गव्हर्नमेंट टेंडरमधून बॅन करण्यात आलेला आहे तर पुढे जाऊन ही जी ग्रोथ आहे ती अजून जास्त डिक्लाइन फेजमध्ये जाताना पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारे बँक सेलिंगचं रिकमेंडेशन नाहीये. जो काही तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे तुम्ही विचार करून घ्या. पण अशा अनेक फसवणूक करणाऱ्या कंपन्या आहेत ज्या मार्केटमध्ये आजही लिस्टेड आहेत. अशा कंपन्यांना शोधा आणि त्यांच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं. कंपनी आता कोर्टात जाते,
कंपनी काय म्हणते माहिती आहे, थर्ड पार्टीने आमची फसवणूक केली, यात आमची काही चूक नाही. याचा अर्थ तुम्ही एवढे दूध खुले आहात का? तुमच्याकडे कोणतेही ॲसेट नसताना, कंपनी लॉसमध्ये असताना अशी कोणती शाणी बँक असेल जी तुमची गॅरंटी घेते? अशा गोष्टींचा सखोल अभ्यास करणं ना आपलंही कर्तव्य आहे. म्हणून थोडंसं सावध राहा. जेव्हा गुंतवणूक करणार तेव्हा शांत चित्तानं विचार करून मगच गुंतवणूक करा. तुम्हाला कुठलीही मदत हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी आहोत. या नंबरला कॉल करू शकता. गुंतवणूक करायची असेल, नॉलेज हवं असेल, फ्री ट्रेनिंग हवं असेल, जर तुमचं एक डीमॅट अकाउंट आमच्याकडे असेल ना फ्रीचं, तरी सुद्धा तुम्हाला आम्ही ट्रेनिंग फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतोय. सविस्तर माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं असेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.